गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात प्रत्येक घराघरात आपल्या लाडक्या श्री गणरायाचं आगमन झालं. दरम्यान कुरुंदवाड येथील भैरववाडी येथील पवन शेळके, ऋत्विक बाबर आणि राजू गावडे या 3 गणेश भक्तांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही टाकळीवाडी ते कुरुंदवाड भैरववाडीपर्यंत सुमारे 12 किलोमीटर अंतरावरून पारंपरिक पद्धतीनं चालत बाप्पाला घरी आणलं. भैरववाडी येथील या तिन्ही कुटुंबानं आनंदानं भक्तिमय वातावरणात श्री गणेशाचं स्वागत केलं. प्रथम पाय धुवून शुद्धतेचा सन्मान केला आणि नंतर नजर काढून सर्व अडचणी दूर होत अशी प्रार्थना केली. श्री गणेशाच्या आगमनानं घरभर मंगलमय वारं वाहतंय. बाप्पांच्या उपस्थितीत घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंद आणि सकारात्मकता भरून गेली आहे. दरम्यान भैरववाडी येथील पवन अशोक शेळके आणि ऋत्विक संजय बाबर हे दोघेजण 5 वर्षापासून गणेश चतुर्थीला आपल्या घरातील गणपती टाकळीवाडी येथून आणतात. सुरुवातीला 2 वर्षे या दोघांनी दुचाकीवरून श्री गणेश मूर्ती आणली आणि त्यानंतर पवन आणि ऋत्विक या दोघांनी टाकळीवाडी ते भैरववाडीपर्यंत कडक उन्हात अनवाणी चालत गणेश मूर्ती घेऊन पायी चालत श्री गणेश मूर्ती आणण्याचा भैरववाडीच्या या 2 गणेश भक्तांनी उपक्रम सुरू केला. यंदा या दोघांच्या उपक्रमात राजू शंकर गावडे याने देखील सहभाग घेतलाय आणि यंदा या 3 गणेश भक्तांनी टाकळीवाडी येथून भैरववाडीपर्यंत चालत गणेश मूर्ती आणली आणि यावेळी कडक उन्हात चटके सहन करत आणि एकदा हातात घेतलेली गणेश मूर्ती खाली न ठेवता ज्यांनी मूर्ती हातात घेतली आहे त्या एकट्यानं 12 किलोमीटर अंतर पार करत भैरववाडी येथे गणेश मूर्ती आणली. त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक सर्वत्र होत आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.